आज बनवतोय आपण हळदी कुंकाच्या नाश्त्यासाठी छान जाळीदार मऊ लुसलुशीत हलका फुलका पंच सारखा ढोकळा कसा बनवायचा ही रेसिपी। अनेकदा ढोकळा खाताना घशामध्ये अटकल्यासारखा वाटतो किंवा ढोकळा चिवट होतो, हलका फुलका जाळीदार होत नाहीये। तर आज आपण खास अशा स्टेप बघणार आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये ढोकळ्याची रेसिपी सुद्धा इथे आपण बघणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करू। एखादी वाटी घ्यायची किंवा वजनी प्रमाण तुम्ही इथे घेतलं तरी चालेल। एक वाटी घेतलेली आहे मी मीडियम साईजची, तेवढी हलकीशी अशी दाबून आपल्याला घ्यायची आणि बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे काय होतं, बेसन पीठ हलकं होतं आणि मोकळं सुटसुटीत होतं। आता आपण इथे ढोकळा बनवण्यासाठी एक सिरप बनवून घेणार आहे। ते कसं बनवायचं हे बघू आपण। खमण आणि नायलॉन सारखा असा पंजी ढोकळा बनवते। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तेवढाच पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। आता एक चमचा घेतलेला आहे, त्या चमच्याने आपल्याला 4 चमचे साखर घ्यायची। 4 किंवा 3.5 चमचे एवढी तुम्ही साखर घेतली तरी चालेल। 4 चमचे साखर घ्या। त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व जे असतं ते आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे। याच्यापेक्षा जास्त घालू नका लिंबू सत्व, नाहीतर ढोकळा आंबट होऊ शकतो खूप सारा। त्यानंतर 1 चमचा साखर आपल्याला लागणार आहे आणि 3 किंवा 4 चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर आणि लिंबू सत्व विरघळत नाही तोपर्यंत। नंतर चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। हळद एकदम कमी घाला, जास्त जर घातली तर ढोकळा लालसर होऊ शकतो, त्यामुळे अगदी चिमूटभर घाला किंवा खायचा जो येल्लो कलरचा कलर असतो तो तुम्ही इथे घालू शकता, म्हणजे फूड कलर यामध्ये घालू शकता। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे पिठामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ चांगलं एकाच दिशेने फेटून चांगलं असं स्मूथ असं आपल्याला हे बेटर करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर आपल्याला हे फेटून घेतलं की 10 मिनिटं तरी आपल्याला हे झाकून ठेवायचे पीठ भिजण्यासाठी। आता जर तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर अगदी 2 चमचे तुम्ही इथे लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता आपण 10 मिनिटं ठेवलेले, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता ट्रेला तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा सहज त्यामधनं निघतो। आता 10 मिनिटं झालेले इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे। परत एकदा आपल्याला 2-3 मिनिटं चांगले एकाच दिशेने फेटून घ्या। फेटल्यामुळे काय होतं माहिती आहे का, पीठ जे असतं ना ते हलकं बनतं। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे सोडा। आता सोड्याचं प्रमाण किती घालायचं आहे, तर ज्या चमच्याने आपण साखर, लिंबू सत्व, मीठ मोजून घेतले त्याच चमच्याने आपल्याला सोडा घ्यायचा। जो खायचा सोडा असतो तो 1 चमचा सोडा घेतलेला आहे। थोडंसं 2 चमचे त्यामध्ये पाणी घाला आणि व्यवस्थित घालून घ्या आणि मग ते पिठावरती घाला, म्हणजे काय होतं पिठामध्ये पटकन ते मिसळलं जातं। आता बघू शकताय सोडा घातल्या आणि लगेच फेटायला सुरुवात केली ना तर पीठ लगेच वरती असं फुलवून आलेलं आहे, म्हणजे तुम्ही इथे बघताय किती फुलले फुगले। ही प्रोसेस ना आपल्याला इथे एकदा सोडा घातला की झटपट करायची, अगदी 2 मिनिटामध्ये। सोडा घातला की चांगलं फेटून घ्यायचं, ट्रेमध्ये घालायचं, थोडासा ट्रे स्टॅप करायचा आणि नंतर पाण्याला इथे उकळी आलेली ठेवून द्यायचा ट्रे आणि वरनं गच्च झाकण घालून आपल्याला 15 ते 20 मिनिटं ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा थोडासा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा। 15-20 मिनिटानंतर चेक करायचं। 20 मिनिटानंतर इथे बघू शकताय व्यवस्थित सुरीला काही लागत नाहीये आणि व्यवस्थित असा आपला ढोकळा इथे शिजला गेलेला आहे। आता झाकून आपल्याला 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी हिरवी चटणी पुदिन्याची कशी बनवायची ते बघूया। 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले, 2-4 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे,
2 चमचे फुटाणा डाळ घेतलेले, 2 चमचे साखर घेतलेले, 1 चमचा मीठ घेतलेले, 3 चमचे इथे घट्टसर अशी एवढी दही घेतलेले आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला बर्फाचे 2-3 खडे घालायचे आणि पिसून घ्यायचं, म्हणजे चटणी हिरवीगार होते, काळी पडत नाही. तर इथे बघू शकता छान अशी स्मूथ, असा जास्त हिरवा नाही किंवा फिक्कट नाही, अगदी व्यवस्थित अशी आपली जी आपल्याला ढोकळ्याबरोबर भेटते, अगदी तशी चटणी आपली इथे बनवून तयार झालेली. चटणी आपण बनवून घेतलेली. याबरोबर तुम्ही चिंचगुळ्याची चटणीसुद्धा खाऊ शकता. आता ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे कढईमधनं. बघू शकता व्यवस्थित फुलला आहे, जाळी छान पडलेली आहे, कलरसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता यासाठी आपण तडका बनवून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तडका. 2 पळ्या तेल घालून घ्या कढईमध्ये. तेल गरम झालं की मोहरी त्यामध्ये घाला, 2 चमचे धने, 2 चमचे पांढरे तीळ घाला, 5-6 हिरव्या मिरच्या उभ्या अशा आडव्या चिरून घ्या, त्या घाला, कढीपत्ता घाला, थोडासा हिंग घालून घ्या आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं. हे चांगलं परतून घ्यायचं कढीपत्ता आणि हिरवी मिरची. त्यानंतर थोडंसं मीठ घाला आणि 2 चमचे साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1 ग्लासभर आपल्याला यामध्ये पाणी घालून तडक्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आली की कडेने ढोकळा व्यवस्थित आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर सुरीने आपल्याला याचे काप करून घ्यायचे. छोटे छोटे पीसमध्ये तुम्ही इथे ढोकळा कट करू शकता किंवा तुम्हाला हवा तेवढ्या आकाराच्या साईजमध्ये तुम्ही छोटे छोटे म्हणा किंवा मोठे पीस म्हणा, जसे पाहिजे तसे तुम्हाला हे कट करून घ्यायचे. कट करून घेतलं की मग आपल्याला यावरती तडका घालून घ्यायचा. आता असा तडका बनवला की ढोकळा कोरडा होत नाही, छान पंजी होतो, मऊ होतो, खाताना अजिबात घशामध्ये अटकला जात नाही. व्यवस्थित असा पसरून घ्यायचा. मी आता ट्रेमध्येच कट केला आणि ट्रेमध्येच मी तडका घालून घेतलेला आहे, ज्यामुळे व्यवस्थित ढोकळ्यामध्ये तो मुरला गेला पाहिजे. बाहेर काढून आपण ढोकळा कट केला आणि मग तडका घातला तर काय होतं, व्यवस्थित तो मुरला जात नाही. इथे बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम जाळीदार हलका फुलका झालेला आहे. इथे बघू शकता मोकळा सुटसुटीत झालेला आहे. ट्रेमधनं काढून घेऊ. खालची साईड बघा व्यवस्थित अशी प्लेन झालेली. थोडासा खालच्या साईडने पण आपण तडका घालून घेऊया, म्हणजे सगळीकडून तडका लागेल. आता उलटा करून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित अशा याच्या पीससुद्धा निघतात आहे, कलरसुद्धा छान आलेला आहे. थोडासा कॅमेऱ्याचा इश्यू असल्यामुळे तुम्हाला जरासा फिक्का वाटत असेल, पण ओरिजिनल कलर छान जसा पिवळसर दिसतोय अगदी तसाच आलेला आहे. जाळी बघू शकता किती छान आलेली आहे आणि एकदम हलका फुलका झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण इथे हळदी कुंकाच्या नाश्त्यासाठी छान ढोकळा इथे